जय शिवराय, जय श्रीराम. आज सर्व पत्रकार बंधू आज इथं आमचं म्हणणं ऐकण्यासाठी आलेले आहेत. आज दिनांक 23/3/26 सर्वसाधारण सभा आहे. इथून मागे 3 सभा झालेल्या आहेत आणि तिन्ही सभेला आम्ही दोन्ही गटाचे माणसं 20 नगरसेवकांनी विनंती केलेली का सभा ही 11 वाजता घ्यावी, कारण सभेमध्ये विषय मेजर आहेत. त्याच्यामध्ये बजेटचा अनिल शेट्टी सांगितल्याप्रमाणे बजेटचा विषय असेल, आजचा विषय ठरावांचा विषय असेल. आज जवळपास 50 विषय आणि सब विषय पकडून 200 विषय जवळपास आहेत, 150च्या वर विषय आहेत. तर कुठंही कोऑर्डिनेशन बसून घेत नाही, आमच्या संघ चर्चा केली जात नाही, गटनेते संघ चर्चा केली जात नाही. महत्वाचे विषय जे घ्यायला पाहिजे इथून मागे प्रोसिडिंग मध्ये आले, नफा फंडामध्ये पैसे नाही आहेत तर नफा फंड वाढवण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे इथून मागच्या 2 मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चामुळे ते प्रोसिडिंग आलेले आहे. तरी सुद्धा ते विषय या सभेमध्ये लावले गेलेले नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. असा विषय झाला होता, आमच्या गटनेत्याने आम्ही सर्वांनी मिळून एक विषय मांडला होता का जुन्नरला चौपाटी म्हणून भूभाडं चालू करावं. जिथं आज जुन्नरला जिजामाता गार्डन जिथं आहे आपलं, त्या गार्डनच्या त्या ठिकाणी आज बरेचसे लोक बसतात, 5 आणि 10 रुपयाची पावती येतात आणि चांगला बिझनेस करतात. तर त्या ठिकाणी भूभाडं, चौपाटी भूभाडं म्हणून हा विषय मी मांडला गेला होता. प्लस 1993 साली एक GR आलेला आहे का जो राष्ट्रमार्ग, राज्य महामार्ग हा ज्या ज्या तालुक्याच्या शहरातून गेलेले ते महामार्ग हस्तांतरित करून घ्यावे. हस्तांतरित करून का घ्यावे, कारण त्या ठिकाणचं आता झाडायचं, लाईट बिलचं आपण सगळं मेंटेनन्स आपणच पाहतोय, पाणी घालायचं मेंटेनन्स आपण पाहतो. तर त्या ठिकाणी सेट मार्जिन मध्ये ज्या जागा आहेत त्या ठिकाणच्या भूभाड्यावरती तत्वावरती आपण देऊ शकतो आणि भूभाडे तत्व दिल्यानंतर नफा फंडात वाढ होऊ शकतो. असे असंख्य विषय नगरसेवकांनी मांडले होते. कारण आज नफा फंड तुम्हाला सगळ्यांना माहितीनुसार सांगतो, मी सगळ्यांना माहिती आहे, मोरे साहेबांना हा विषय चांगला माहिती किंवा साहेबांना पण माहिती आहे, नफा फंडात पैसे नाही. तर नफा फंड वाढवण्यासंदर्भामध्ये अजून एकही गोष्ट आम्ही मांडलेली या सभेमध्ये तुम्हाला काही दिसली नाही. जे विषय मांडले पाहिजेत ते विषय मांडत नाही. अवांतर विषय मांडायचे, अवांतर विषय मांडल्यानंतर गटनेत्यांसंग कोणती चर्चा करायची नाही, काही नाही आणि सगळे विषय मांडून मनमानी पद्धतीने करायचं. बजेटचा विषय तुम्हाला अनिल भाऊनी सांगितला, पण मी थोडंसं त्याच्यावर पण बोलतो. शेवटच्या दिवशी मीटिंग लावून विषय घ्यायला लावला. बजेट हा जुन्नर शहराचा आत्मा आहे. तो विषय त्या दिवशी करणं क्रमपात्र होतं, गरजेचं होतं, कारण त्यानंतर डेट नव्हती. तर त्याच्यानंतर असं ठरलं सगळ्यांमध्ये का बजेटचा विषय हा चालत असतो, तर चालल्यानंतर पुढच्या दिवशी आपण हा विषय घ्यायचा, पण तो अनऑथराईज राहणार, पण आपण चर्चा करून बजेटचा विषय मांडायचा. पण जेव्हा पुढच्या दिवशी आपण सर्वजण आलो, आम्ही सर्वजण दोन्ही गटाचे आणि सर्व नगरसेवक, तर त्या ठिकाणी पीठासीन अधिकारी काय आलेल्या नव्हत्या. मग त्यावेळेस आम्ही दोन्ही गटाच्या आणि सर्व नगरसेवकांनी मिळून बजेटमध्ये काय चेंजेस केले पाहिजेत याच्यावर चर्चा केली. दोन्ही गटनेत्यांनी लेटर पॅडवरती बजेटमध्ये काय चेंजेस केले पाहिजे ते विषय मांडले. सर्व नगरसेवकांनी त्याच्यावर सह्या केल्या आणि ते पत्र आम्ही त्यांना इन्व्हर्ट केलं. तसंच पत्र आपण अगोदर पण एकदा इन्व्हर्ट केलेलं होतं, 2-3 दिवसापूर्वी पण आम्ही इन्व्हर्ट केलेलं होतं त्याविषयी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे चेंजेस झाले, पण माहिती प्रसाराच्या माध्यमातून असं कळतंय की बजेट हे त्यांनी फायनल केलं. त्यात काय बऱ्याचशा त्रुट्या आहेत. फॉर एक्झाम्पल 5 लाख रुपयाचा आंबेडकर स्मारकांसाठी 5 लाख रुपये ही तरतूद करण्यात योग्य आहे का? आज एवढं मोठं स्मारक आपण करू शकतो, त्याच्यात एवढी तरतूद योग्य आहे का? अशी खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि टेंडरच्या बाबतीमधले विषय असतील, टेंडरमधले बजेटचे विषय असतील, नफा फंडातले विषय असतील, जे आम्हाला अपेक्षित होतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला तेवढा प्रतिसाद दिला नाही, आम्हाला कोणतंही कोऑर्डिनेशन केलं नाही. आम्ही एवढंच सांगत, ज्या जनरल बॉडी मिटिंगचे आम्हाला अजेंडा येतात किंवा वेळ येते, हा वेळ तो चुकीचा आहेच आहे आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचे विचारात न घेता या गोष्टी केल्या जातात. गट नेत्यांना विचारात घेऊन आज 4 विषय, पुढच्या मिटिंगला तर 5 विषय, 10 विषय. 15 दिवसातून एक मिटिंग काढा काय शिवाय आपल्या लोकांनी निवडूनच त्याच्यासाठी दिले ना. आणि फंड कुठून आणला गेला पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला मी सांगतो, अण्णाभाऊ साठे म्हणून काही फंड्स आहेत, ते फंड्स येत असतात. तर आपल्याला पेंडिंग फंड बाकी 70 लाख रुपये आपल्याला भेटू शकतात, पण अजून आपले प्रस्ताव नव्हते. तर आता सोलरचा प्रस्ताव दादांच्या माध्यमातून तो दिलेला आहे, दलित वस्तीमधून. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत का जे फंड आणण्यासाठी आपण तरतूद केली पाहिजे किंवा विचार केले पाहिजे. कारण निवडणूक झाली, पक्ष हा विषय बाजूला राहील. सगळ्या नगरसेवकांना एकत्र घेऊन माजी आजी आमदारांसंग चर्चा करायची, त्यांच्यातून फंड कसे आणले पाहिजे, वैशिष्ट्यपूर्ण म्हणून फंड कसे आणले पाहिजे, या बाबतीची चर्चा व्हायला पाहिजे. मोरे साहेब, ती चर्चा काय होत नाहीये, साधक बाधक चर्चा नाही आणि त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. आणि असं वाटतं आम्हाला
याच्या जुन्नरच्या जे आता डेव्हलपमेंट आहे याच्या बाबतीमध्ये जर पाहिलं गेलं, जर असंच चालू राहिलं तर खूप अवघड होईल. आणि आणि सगळ्यात महत्वाचं की आम्ही जे सोर्स तुम्हाला सुचवतोय मीटिंगच्या माध्यमातून, आम्ही जे सोर्स सुचवतोय की आपण हे केलं तर आपल्याला इकडनं असा निधी येईल, तो कशासाठी आपण सुचवतोय की जुन्नर शहराचा विकास करायचा आपल्याला. परंतु त्या सोर्सचा एकही विषय याच्यात आला की आता समजा मयूरने एक विषय मांडला होता की ते जे रस्ते ते आपल्या नगरपालिकेकडे हँडओव्हर करून घ्यायचे. तो विषय आला पाहिजे होता ना की ते हँडओव्हर केल्यानंतर शेजारच्या ज्या जमिनी आहेत त्या आपल्याकडे येतील आणि आपल्याला इन्कम सोर्स चालू होईल. हे असले विषय ते त्यांना इन्कम सोर्सचं काहीच पडलेलं नाही. कुठून इन्कम येतोय काय येतोय काही घेणं देणं नाही. फक्त काही पण आडमतडम विषय लावायचे आणि त्याच्यावर सगळी चर्चा घडीत बसायची. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही येत नाही.